चषकी स्पर्धा पाहिली स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये पिसिलीचे नरेश भोईर साहेब आपण आला असेल तर आपल्याला विनंती असेल आपण या. सुनील भोईर आपण आला असेल तर आपण या. कोमल हिरवळे आपण आला असेल तर आपण या. नरेश दादा पाटील आमचे, नंदू दादा असतील, 40+ कोणी खेळाडू असतील आमचे पिसिलीचे, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. राजदादा पाटील यांचंही आगमन होतोय. राज पाटील सुद्धा येत आहेत, त्यांचाही सन्मान आपण लगेचच करणार आहोत. मंगेश दादा पाटील यांना विनंती होतो की तर राज पाटील यांचा सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक मंगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. तर राजदाना विनंती असेल आपण या, आपला सन्मान केला जाईल. कटाईची आपण पाहतोय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे आयोजक आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेची गोड आठवण. आणि लगेचच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकणार आहोत कुणाल दाते सरांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची. तर सामन्याला सुरुवात उंबारली टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पिसवलीच्या विरुद्ध खेळत असताना. 5 षटकांचा हा सामना, 5 षटकांची लढत. फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सोमनाथ भोईर, टीमचा ट्रम्प कार्ड, जुना जाणता खेळाडू, लिजंड आणि लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. स्ट्रायकिंग एंडला स्वयं आणि साहिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जिथे एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होईल. पिसवली आणि उंबारली या मॅच मधून जो संघ जिंकेल तो खोनी ए या टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. पहिलाच बॉल ड्राईव्ह खूप चांगला केला, रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्टेड झाला असता तर चित्र वेगळं असतं. आणि आता ओव्हर थ्रो मध्ये धावा येतील. 2 धाव्याने खातं उघडलंय स्वयंचं. स्वयं पाटील, साहिल पाटील ही सलामीची जोडी पिसवली टीम कडून. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 षटकाचा पॉवर प्ले खूप महत्वाचा ठरणार आहे. तर सक्षम आणि साई यांच्याकडनं उंबारली संघाला सुवर्ण संधी हॅट्रिक साठी 1000 रुपये. ओटू कुणाल सर. परत एक वेळा एक चांगला फटका आणि तिथे कॅच साठी अपील होतीये. आता तर पांडुरंग वजे साहेब मानपाडा यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी उंबारली संघाला 3000 रुपयाचं कॅश प्राइज. पांडुरंगजी वजे साहेब मानपाडा उद्योजक यांच्याकडनं सुवर्ण संधी उंबारली संघ तुम्हाला हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि साई सक्षम यांच्याकडनं 1000 म्हणजे हॅट्रिक येते तर 4000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल उंबारली टीमच्या गोलंदाजाला. ओटू कुणाल सर. आउट घोषित केले अंपायरने बॅटरला. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ज्या अँगलने हा बॉल टाकला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॅटला लागून एक चांगला झेल टिपलाय तिथे शॉर्ट कव्हरला, त्याच्यामुळे फलंदाज बाद आहे. 2 धावा, 1 फलंदाज बाद होतोय पिसवली टीमचा. स्वयं परतलाय. दुसऱ्या बॉलवर विकेट आली. नवीन फलंदाज मनोज भोईर, मनोज माळी माफ करा. तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक लालचंद पाटील यांच्याकडनं सुद्धा उंबारली संघाला विकेट हॅट्रिकला 3000 म्हणजे जवळजवळ कुणाल सर 7000 रुपयाचं कॅश प्राइज आहे उंबारली संघाच्या गोलंदाजासाठी. ओटू कुणाल सर. मागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बायचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 3. पहिले षटक सुरू असताना आज चौथी रात्र आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील आणि गौतम श्रीपत पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
स्पर्धेचे आयोजक म्हणून लालचंद्र श्रीपत पाटील यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या फ्लड लाईट्स आहेत, चांगलं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर खेळण्याचा एक वेगळा आनंद सगळ्याच खेळाडूंना 40+ खेळाडूंना सातत्याने मिळतोय. आणि आता होम ग्राउंडवर घरचा संघ खेळताना दिसतोय. उंबारली काय परफॉर्मन्स केला होता उंबारली टीमने स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. शेवटी तो संघ पराभूत झाला आणि प्रत्येकाला वाटलं की नक्कीच हा संघ फायनल पर्यंत खेळत असताना पाहायला मिळायला हवा होता. ज्या पद्धतीने प्रेक्षक त्या संघाच्या मागोमाग येत होते, महिला माता भगिनी येत होत्या, मजा आली त्यांची मॅच पाहून. स्वीपचा प्रयत्न होता, सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळेल सोमनाथ यांच्या माध्यमातून. आणि आता त्यांच्याच आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. पिसवलीच्या विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये खेळण्याची संधी आहे. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सोमनाथ भोईर यांच्या माध्यमातून. परत एक वेळा स्वीपचा प्रयत्न, बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पिसवली टीम 5-1. अप्रतिम असं टेलिकास्ट ओमसाई MTC च्या माध्यमातून या स्पर्धेचे केले जात आहे. ड्रोन व्ह्यू क्रीडा नगरी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आणि त्यातल्या त्यात आता प्रेम गोलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट आर्म सीमर आहे. पहिलाच बॉल चांगलाच टाकला होता, पायावर आदळला असं दिसतंय. गलीमधून फिल्डर येईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा प्रसाद सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 6, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना. मी त्याही क्रीडा नगरीमध्ये बोललो होतो की प्रेम नक्की कमबॅक करेल आणि तो परत एकदा खेळताना पाहायला मिळतो. एक चांगला गोलंदाज आहे, नो डाऊट. अप अँड डाऊन्स माणसाच्या लाईफमध्ये येतात, अप अँड डाऊन्स क्रिकेटच्या दुनियेमध्ये येतात. समालोचक देखील याच्यापासून काही मागे राहिलेले नाही आहेत. समालोचकांच्या देखील लाईफमध्ये अप अँड डाऊन्स येत असतात. बॅटची कडा घेतली आहे, विकेट कीपरचा सहारा आणि त्याच दरम्यान एक विकेट इथे प्राप्त होते. कारण प्रत्येक वेळेला समालोचकांच्या लाईफमध्ये अप अँड डाऊन्स येत असतात. कधी अनेक मोठमोठ्या स्पर्धा करण्याची संधी मिळते, कधी केलेल्या स्पर्धांना बोलवलं देखील जात नाही. कधी इंटरनॅशनल मॅचेस करण्याची संधी येते, IPL करण्याची संधी येते, कधी IPLला यावर्षी मुकण्याची संधी येऊ शकते. त्याच्यामुळे लाईफ आहे, लाईफ इज अ रेस, शो मस्ट गो ऑन. चालू राहायचं, खेळत राहायचं. याच्यामधून जो संघ जिंकेल तो लगेच खोनी टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. लक्षात घ्या, लगेच सामना खेळवला जाईल. 4 ओव्हरचा तो सामना असेल. तर विकेट आली आहे आणि विकेट प्रेमच्या खात्यात आहे. एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर. शो मस्ट गो ऑन, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. या वाक्यात सगळं काही दडलंय. बॉल हवेत आहे, यावेळेला कनेक्शन चांगलं आहे, आवाज देखील चांगला आलाय बॅट मधून. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या संजयच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. चांगलं टायमिंग. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे प्रेमकडे. मी अनेक स्पर्धा या परिसरामध्ये कव्हर करत असतो. त्यावेळेला ज्या वेळेला हा खेळाडू या टीममध्ये दिसत नाही, मी आवर्जून विचारतो प्रेम आज नाहीये का. त्यावेळेला माहिती मिळते की लेदरची मॅच खेळण्यासाठी तो आज नाहीये या टीममध्ये. पण नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे, चांगली रिदम त्याच्याकडे असते. आणि बॉल या अगोदरचा चांगला टाकला, त्याच्यानंतर लेन बॉलचा चांगला वापर केला. पिकअप शॉट चांगला होता संजयचा आणि संजयच्या बॅटमधून हा सिक्सर. 6 धावा येतात. टीमची धावसंख्या 12, 2 फलंदाज बाद. होम ग्राउंडवर चांगली कामगिरी करावी लागेल टीम उंबारलीला. आईगाव देवी उंबारलीच्या विरुद्ध पिसवली असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे टॉस जिंकला होता उंबारली टीमने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
12 धावा 9 बॉलचा खेळ संपलाय आणि अशीच जर सरासरी राहिली तर 40 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते, परंतु संजय एक आक्रमक बॅटर आहे, त्याचा स्टान्स सर्व काही सांगून जातो. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, ओव्हर द बॉलर रेट खेळलाय, डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये फिल्डर येत आहे, स्ट्रेट अंडर आर्म थ्रो येतोय, रनआउटची संधी होती ती हुकली. 2 धावा इथे ऍड होतील. टीमची धावसंख्या 14ला 2. संजयच्या खात्यामध्ये या 2 धावा येतात. प्रेम भोईर सिनियरने हा थ्रो केला होता अंडर आर्म, परंतु हातातून निसटला प्रेम ज्युनियरच्या. 2 धावा ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 14 धावा. षटक क्रमांक हे दुसरं चालू असताना पुढचा बॉल प्रेमचा. हा बॉल चांगला होता, खोलवर टप्प्याचा बॉल होता, बीट करून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये थोडीशी गती काढली होती या बॉलवरची आणि हीच खासियत आहे या खेळाडूची. थोडंसं बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. रिदम पात्याच्या गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जातं. ओमसा एमटीसी कडून हा बॅक अँगल, विकेट किपरच्या मागचा अँगल. चांगली लाईन आणि लेन, चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा आणि तिथे देखील विकेट किपरने झेल सोडलाय. संजयला वारंवार जीवदान मिळत आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पिसवली टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. 2 फलंदाज बाद. चौदा धावा 2 फलंदाज बाद. 9 मिनिटं घेण्यात आलेली आहेत 2 षटकं टाकण्यासाठी, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा. चांगला बॉल होता, पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. बॅटची स्लाइस कडा घेतल्यानंतर विकेट किपर सोमनाथ भोईर यांनी तो झेल सोडलाय. धावा झाल्यात आतापर्यंत 14. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगती पथावर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सोमनाथ भोईर. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी परत एक वेळा सोमनाथ यांनी आपल्या खांद्यावर घेतलीये. आणि समोर मनोज माळी. मनोजसाठी हा बॉल ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर येतात भरपूर वेगाने, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मनोजच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या 16. या स्पर्धेमधला आजच्या रात्रीचा खेळ महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण होम ग्राउंडवर उंबारलीचा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि या टीमकडून अपेक्षा वाढल्यात. ज्या पद्धतीने त्यांचा संघ नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत आलाय. प्रेम भोईर सध्या तुमच्या स्क्रीनवर. चांगला फटका. यावेळेला टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर येतोय. जजमेंट चांगलं आहे. अगदी सहज अलगद बडे आराम से हा झेल टिपलाय. मनोज आउट. आशुतोषने अप्रतिम झेल टिपलाय डीप मध्ये. टीमची धावसंख्या 16. 16. लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये सुजित भोईर. चांगला बॉल. सुजित भोईर यांच्यासाठी देखील एक चांगला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो प्रेम ज्युनियर कडून पाहायला मिळाला. आणि थ्रोविंग आर्म मध्ये ज्यावेळेला बॉल येतो त्यावेळेला हे दृश्य पाहायला मिळतं. चांगला थ्रो प्रेम कडून. टीमची धावसंख्या 17. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. पुढचा बॉल सोमनाथ भोईर. स्लोअर वन होता, लवकर ओळखता आलेला नाहीये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटी नंतर सन्मान दिला. प्रेमकडे बॉल जातोय तोपर्यंत 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 18. एकेरी दुहेरी धावा येत आहेत.
आतापर्यंत 2 विकेट घेतले सोमनाथ भोईर यांनी. तो अनुभव इथे पणाला लावत असताना एक्सपिरियन्स इज द गुड टीचर म्हणतात ना, ते याच्यासाठी अनुभव हा अध्यापकाचं काम करतो. क्षेत्र कोणतेही तुम्ही निवडा आणि हे क्रिकेटचं क्षेत्र आहे. परत एक वेळा कमी गतीने टाकलेला कट्टर होता, लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर हलकासा बाहेर जात होता, म्हणूनच बॅटचा चेहरा उघडला. गली आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये सिंगल घेतलीये. चांगला खेळ, एकेरी दुहेरी धावा येतात पहा. बॉल चांगला पडल्यानंतर चांगलाच बाहेर गेला, लेट कट. गलीमध्ये सिंगल येते. टीमची धावसंख्या 19. 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. ही चांगलं षटक मी बनेन गावदेवी उंबारली टीमसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु ओव्हरची होती आता समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पिसवली टीमची धावसंख्या आहे 20-3. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20-3. थोडंसं टेन्शन आहे डगआउट मध्ये पिसवलीच्या, परंतु आता ते टेन्शन दूर करावं लागेल. दोन्ही फलंदाजांना हात खोलावे लागतील, उघडावे लागतील, आक्रमण करावं लागेल. 20च धावा स्कोर बोर्डर आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रोजेक्टेड स्कोर मगाशी 40च्या वर दाखवत होता, तो आता 34 झालाय. त्याचं कारण आहे धावा येताना दिसत नाहीयेत, त्या वेगाने आलेल्या नाहीयेत. प्रेम भोईर सिनियर प्रेम आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. अनेक गोलंदाज आहेत त्या टीमकडे, एक स्ट्रॉंग संघ आहे. उंबारली म्हटल्यानंतर पिसवलीच्या विरुद्ध त्यांना खेळायचं, परंतु पिसवलीच्या फलंदाजांना आता संजयला मोठे फटके मारणं गरजेचे आहे. तो सेट झालाय. 6 बॉल त्याने फेस केलेत, 10 धावा त्याने केल्यात. धावा झाल्या 20. 20 धावा. प्रेम तयार संजयच्या समोर. बॅटची आतमधली कडा फाईन लेग आहे. शॉर्ट फाईन लेगला बॉल थांबवलाय, तोपर्यंत 1 धाव मिळते. 21 रन स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावर असताना नेक्स्ट मॅच, या मॅच मधून जो संघ जिंकेल तो खोनी ए च्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. लगेच तो सामना खेळला जाईल. 4 ओव्हरचा तो सामना असेल, लक्षात घ्या. पुढचा बॉल प्रेमचा. ओ बीट केलंय. बॉल जास्त बाहेर वळतोय, अंपायरचा सिग्नल येतो. वाईट बॉल पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी. लेग कटर, तो जास्त बाहेर निघाला हा बॉल, त्याचमुळे पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 22. परत एक वेळा तेच दृश्य. या वेळेला अंपायर सांगतायत हाई बॉल वाईड आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईट. बॉलिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉलला चॅलेंज केलं. अंपायरने व्हाईट बॉल घोषित केला होता. रिव्ह्यू वापरलाय उंबरली टीमने. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. व्हाईट बॉल आहे. जो ऑनफिल्ड अंपायरने डिसिजन दिला होता तोच कायम ठेवलाय. टीव्ही अंपायरने देखील रिव्ह्यू गमावलाय बॉलिंग करणाऱ्या साईडने. बॅक टू बॅक 2 व्हाईट. यावेळेला पडल्यानंतर परत एक वेळा उसळी घेणारा बॉल आणि
हलकीशी अपील देखील पाहायला मिळाली, ती उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाज बाद होतोय लेफ्ट हँडेड बॅटर सुजित. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज साहिल पाटील आता फलंदाजीसाठी पिसवली टीम कडून. साहिल भोईर आहे, नॉट पाटील. साहिल भोईर आता नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या 23. 23 धावा, 4 फलंदाज बाद. साहिल आलाय फलंदाजीसाठी. संजयच्या बरोबरीने पार्टनरशिप करावी लागेल, वेगाने धावा कराव्या लागतील. बॉल हवेत आहे, कव्हर पॉइंट मधून बॉल टर्न होईल तोपर्यंत सिंगल येते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. 24 धावा. चौथं षटक सध्या सुरू आहे. 22 बॉलचा खेळ संपला आणि 22 बॉलमध्ये फक्त 24 धावा बनवल्यात पिसवली टीमने उंबारलीच्या विरुद्ध खेळत असताना. धावा आलेल्या नाहीयेत. चांगली गोलंदाजी केली सोमनाथ भोईर, ज्युनियर प्रेम, सिनियर प्रेमने. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा चांगला वापर, बीट करून विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे चौथ्या ओव्हरचा. चांगला बाउन्सर प्रेम भोईरच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक राहिलं. 2 वाईट बॉल टाकले, त्याच्यानंतर हा ऑफ ब्रेक पडल्यानंतर चांगलाच आतमध्ये आला राईटी बॅटरसाठी. याही बॉलवर बीट केलंय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेने षटक समाप्त. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपला. 25 ला 4 टीम पिसवली. होईल. पहिल्या बॉलला सिंगल, 2 वाईट, त्याच्यानंतर विकेट, 1 सिंगल, 2 डॉट आणि 1 लेग बायज. ओव्हर झाले. पहिल्या बॉलला 1 सिंगल. एक बॉल आहे. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. आणि तोही डॉट. ओव्हरची आता समाप्ती होईल आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर 25. उंबरली टीमसाठी सुवर्ण संधी आहे. देवा पाटील आणि सुखदेव पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओव्हर नंबर 5 मध्ये आशुतोष गोलंदाजी मार्कवर. धावा झाल्यात 25. 4 फलंदाज बाद. पिसवली संघ हलकासा पिछाडीवर आहे. बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय.
निविया कंपनीचा टी क्रिकेट. पहिल्याच बॉलवर संधी निर्माण झाली आणि कॅच ड्रॉप एकदम सोपा झेली ते ड्रॉप केलाय. एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 26. धावा 26 रन. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. 4 बॉल. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलाय टीव्ही अंपायर कडून देखील. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. धावा झाल्या 26. शॉर्ट बॉलचा वापर होता. हुक शॉटचा प्रयत्न होता. टॉप एज. स्वतः गोलंदाज आशुतोष खाली आहे. फलंदाज साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. 5वी विकेट गमावली आहे टीम पिसवलीने. सव्वीस धावा. 5 फलंदाज बाद. राहुल माळी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. फलंदाजाने थोडीशी नांगी टाकली पिसवली टीमच्या. सुरुवात 5 वर 1. त्यानंतर धावा आल्या होत्या. एक षटकार आला होता. तर सेकंड ओव्हर मध्ये 9 धावा आल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर एका पाठोपाठ धक्के बसले. टीमला धावा चाललेल्या नाहीयेत. आशुतोष हा फटका हवेत आहे. कॅचेटचा कॉल केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. आणखीन एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. गावचे सकाराम म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कोणी गावचे सकाराम म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपलं मनपूर्वक आणि सरसे स्वागत. ओटो कोणाल सर. 26 ला 5 आणि आता ही 6वी विकेट. 6 फलंदाज बाद. नवीन फलंदाज पवन भोईर फलंदाजीसाठी. बॉलर ऑन हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक जर घेतली तर. देवा पाटील आणि सुखदेव पाटील यांच्याकडून पारितोषिक उंबारली टीमसाठी. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर फक्त 26 ला 6. चांगली गोलंदाजी याही ओव्हरमध्ये. एकच धाव खर्च केले 5 बॉलमध्ये आशुतोषने. 2 विकेट्स घेतल्यात. लास्ट बॉल या पहिल्या सत्रातला. शॉर्ट बॉलचा वापर. हुक शॉट. डीप मध्ये फिल्डर आहे आणि परत एक वेळेला कॅच पर्यंतच पोहोचलेला नाहीये फिल्डर. आणि फलंदाज रन आउट. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 27-28 टार्गेट आहे उंबारली टीमच्या समोर. 28 टू विन. आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया रायगडची तोफ मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या खोनी ए चे कॅप्टन इथे येऊन थांबायचे. खोनी ए रेग्युलरची मॅच असेल. यातून विजेता संघ आणि खोनी ए मध्ये लगेचच मॅच होईल हे लक्षात असू द्या.
करण ठोंबरे कोणी टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. टॉस साठी यातून विजेता संघ आणि कोणीमध्ये लगेच मॅच होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल लक्षात घ्या. यातून विजेता संघ आणि कोणी ए मध्ये लगेच मॅच होईल, त्यामुळे कोणी ए च्या कॅप्टनला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तत्परी देऊया डीजे मास्टरला एक संधी. हॅलो उंबारली संघ आपले बॅट्समन लगेच पाठवा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे थोडं सहकार्य करा. उंबारली टीम आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आणि यातून विजेता संघ आणि कोणी ए मध्ये लगेच मॅच होईल 4 ओव्हरची. थँक्यू मिस्टर IPL कुणाल दाते सर आणि थँक्यू मिस्टर नितीन काळण. सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा वेलकम. मागचे 2 सामने लो स्कोरिंग पाहायला मिळाले, याचं कारण आहे कारण तर रात्रीचे वाजले 1:30 मध्यरात्र झाली. दवबिंदूंचं प्रमाण वाढलं कारण मात्याने शेणाचा वापर बनवले खेळपट्टी, त्यामुळे थोडासा दबाचा प्रभाव जाणवतोय आणि रात्रीच्या वातावरणात जसं दवबिंदू पडणार तशी मात्र खेळपट्टी थोडीशी स्लो होणार आणि गोलंदाजांना जास्त योगदान असणार मैदानावरती. 28 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा. उंबारले होम ग्राउंडमध्ये कसा परफॉर्मन्स करणार त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं लढतीकडे. मागचा सामना उंबारली 40+ संघानं जवळ 64 धावा कुठल्या होत्या. 65 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा होता गोलिवली बी संघाला, त्या संघाला पराभूत केलं आणि तर रेगुलरचा संघ 28चा लक्ष घेऊन उतरला तो 5 षटकांमध्ये. आता मात्र पिसवली संघाची कसोटी असणार आहे. यस नितीन. तर सुखदेव दादा पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि देवा पाटील यांच्याकडनं उंबारली संघाला सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपये कॅश प्राइज आणि पांडुरंग वजे मानपाडा यांच्याकडनं सुद्धा सुवर्ण संधी. 3 सलग चौकार आणि सलग 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू नितीन. सागर भोईर येत असताना गोलंदाजीमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. त्याला पहिल्या चेंडूपासून सुंदर प्रकाश आहे. लक्क प्रकाशामध्ये 13 टावर आपण पाहिलेत. प्रथमच आपण पाहतोय भरपूर स्पर्धा आम्ही नाईटच्या कव्हर करतोय. 8 टावर असतात. अंबरनाथला आम्ही मागच्या 2 दिवसामध्ये 10 टावर बघितले, मग या मैदानात 13 टावर. क्या बात आहे. असं वाटतं की दुपारचे 1:30 वाजलेत. यस 13 टावर. त्याच्या मागे देखील एक फोकस बॅकअपला लावलाय. सुंदर स्पर्धा आणि बघा दृश्य आपण पाहतोय. अद्भुत नजारा, विहंगम दृश्य and such a beautiful picture on the screen board. Ground looks really good picture, no doubt. Now back to cricket. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. त्याला सामना स्पीडअप करूया आपण कारण भरपूर उशीर होईल कदाचित, कारण आता पहिला सामना आपण खेळतोय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. तर दुसऱ्या फेरीला सुरुवात करायची आहे. चेंडू सरळ खेळलाय. सतीश बॅकअप देतो. फार वेगानं आलाय तिथे मिड ऑनला. साहिल आला. एकच धाव मिळणार. सुरुवात चांगली शांत करत असताना प्रेम सिनियर आणि त्याला साहिल साथ देईल. साहिल भोईर आणि प्रेम ही जोडी. साहिल सेबेकर. प्रेम भोईर सिनियर प्रेम भोईर आल्या मैदानावरती. सुरुवातीला 1 सुरुवात केली. अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळख करणारा फलंदाज आहे.
ओव्हर द विकेट. अटॅक केला, चेंडूचा पाठलाग केला, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, राहुलनं जेल टिपलाय की सोडलाय पाहणं गरजेचं असणार आहे. का जोपर्यंत पंच आम्हाला सांगत आहे तोपर्यंत आम्ही तुमच्यावरती पोहोचू शकणार नाही आहोत. बघायचा चांगला प्रयत्न होता राहुलचा, उलटा आलाय तो डाव्या हाताला. जवळ 8 ते 9 पावलांचं अंतर कापलं तरी ॲक्शन रिप्ले बघा. शफल झाला, फलंदाज रूम दिला स्वतःला, मात्र चेंडू टॉपेज लागला त्याचा. बॅटचा फेस टॉप लागला. जर मिडल लागला असता तर एक्झॅक्ट चेंडू पॉईंटला. मात्र जेल बघा कसा घेतलाय, बॅलन्स नव्हतं. नंतर मात्र चेंडू त्यानं फलंदाज पंचानं बाद ठरवलं, त्यामुळे 1 वरती पहिला धक्का मिळेल तो उंबारली संघाला. यस डीजे. तर सर्व टेनिस विश्वाचं गोलंदाज तयार. गुड बॉलिंग फ्रॉम द सागर बोईर. ओ प्लेसमेंट, चांगला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना फटके तुम्हाला पाहायचे असतील ना तर ऑफ साईडचे फटके बघा. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, इनसाइड आउट हे क्रिकेटचं मादक सौंदर्य फटके असतात. त्याच पद्धतीने आपण स्वीपचे फटके पाहतोय, स्लॉक स्वीपचे पाहतोय, ती देखील क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणार असतात. मात्र तुर्तास आपण पाहत असतो की ऑफ साईडचे फटके क्रिकेटचं दर्जा आणि स्टँडर्ड वाढवणार तुम्हाला पाहायला मिळत असतात. फक्त 2 धावा गडीबाद झाला, 1 शांत सुरुवात. 28 कोटायच्यात. पुन्हा एकदा ऑफ साईडला गेल्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये आलाय, नाही जमलं सागर बोईरला. शेवटच्या मोमेंटला चेंडू निसटलाय, हिट करण्याचा प्रयत्न केला की पाहिलं बॅकअपला कोणी नाहीये, निर्णय मागे घेतलाय. चांगला निर्णय होता. ऍक्शन रिप्ले बघा MTCVच्या माध्यमातून. ओम साई MTC खूप सुंदर चित्र दाखवत असताना वाकला, झुकला आणि किती नाराज झाला. लुकिंग व्हेरी डिसअपॉइंट, नो डाऊट. 3 धावा 1 बाद. एकी चौकार षटकार नाहीये. शांत सुरुवात. या मात्र हुक केलाय नो मॅच लाईन मध्ये. P1चा सुंदर वापर. हा चेंडू निघून गेला लॉंग लेग रिजन मध्ये. पहिला चौकार. डिलिव्हरी तुम्ही राजकुमारला फेकू शकत नाही आहात. किती मागे गेला, क्रीजचा वापर किती केला, फुटबॉलचा वापर बघा, बॉडीचा बॅलन्स बघा, शॉटचं सिलेक्शन बघा आणि काय फटक्यामध्ये नजाकत होती. ग्रेट बॅटिंग. 7 धावा 1 बाद. पुन्हा एकदा तोच फटका. आता नाही, चेंडूची लेंथ चांगली होती कारण आता फुल लेंथ डिलिव्हरी, मगाशी शॉर्ट ऑफ लेन, आता फुल लेंथ डिलिव्हरी आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 फॉर नन, माफ करा 7 फॉर 1. आणि पहिला धक्का मगाशी आपण पहिला राहुलला खूप जेल टिपलाय आणि पहिला धक्का मैदान होती. 28 धावा कुठायच्या. कोणी ए संघ गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. कारण जिंकणाऱ्या संघाविरुद्ध तुमचा लगेच 4 षटकांचा सामना खेळवला जाईल, याची आपण नोंद घ्या. तर पिसोली उंबाली संघ दुसरा सामना होता, मध्ये काही कारणास्तव सामना थोडासा उशीर झालाय. तर पिसोली संघाला काही समस्या होत्या आणि त्यांचं निराकरण केलंय या आमच्या आयोजकानं. चांगली स्पर्धा, खूप सुंदर आयोजन, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये स्पर्धा खेळवली जाते. आणि जेव्हा ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्टला पाहतोय असं वाटतंय इट लुक्स लाईक वी आर डुईंग कॉमेंट्री इंटरनॅशनल लेवल इन DY पाटील स्टेडियम. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. 7 धावा 1 बाद. गोलंदाज तयार. सुजित भुईर राहिलाय, चांगलं षटक राहिलं. एक चौकाराचा पद वगळला तर चांगलं षटक राहिलं. पहिलं अनुशासित नियंत्रित षटक राहिलं, कंट्रोल गोलंदाजी राहिली आणि पूर्ण नियंत्रण होतं. गोलंदाज राजकुमारचा एक चौकाराचा पद वगळला तर खूप चांगलं गोलंदाजी झाली मध्ये होती. अटॅक क्रिकेट झालं. गोलंदाज सुजित भोईर स्टाकेनला प्रेम, सिनियर प्रेम भोईर स्टाकेनला, राजकुमार त्याला साथ देतो 9 स्टाकेनला. 28 धावा फक्त गुडायच्या आहेत. मजा येईल सामन्यामध्ये. लोस्करीच्या सामन्यात चांगले फाईट होतात. ऑन साइडला खेचलाय फटका, नो मॅच मध्ये चेंडू निघून गेलाय लॉंग लेग रिगीजर मध्ये. आणि कोणती मात्र हिते मात्र यावेळी स्टॉपिंग साठी कोणती चान्स नाहीये आणि चेंडू निघून गेला चौकारासाठी. विनीत पाटील यांच्याकडे लगातार 3 षटकांसाठी 3000चं पारितोषिक. प्रेमने देखील बॅटचा पेस ओपन केलाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हँडचा वॉर शॉट थ्रू द लाईन स्ट्रेट टू द फिल्डर.
and in front of the screen down the track. That's a 6. Brilliant stroke. मारले तर केवल पाटील यांच्याकडनं 2000 O2 मच्छिंद्र सर. राजकुमारनं फक्त चौकार मारला, त्याने ठिणगी लावून दिली आणि आग लावली प्रेमनं मैदानावरती. त्यानं फक्त चौकार मारलाय, प्रेम झोपेतनं जागा झाला आणि प्रेमला वाटलं मलाही काहीतरी करायचंय आणि त्याने लगेच बॅटचा फेस ओपन केलाय. नेहमी आमचे सिद्दीक भाई म्हणतात की कलिंगड टरबूजे देखकर खरबूजेने रंग बदला, तसंच झालं मैदानावरती. 17 वरती एक धाव, माफ करा 17 वरती एक गडी बाद. ओ हो, हिट केलाय, फोर्स तो करत असेल, जज करतोय त्याच्या वाक्यामध्ये स्वयं चेंडू खाली आणि धक्का क्रमांक दुसरा परतावा लागेल प्रेमला. प्रेमची गेली संपुष्टात. 7 चेंडूमध्ये 12 धावा आणि तो म्हणतोय बाद. दुसरा धक्का यावेळी या संघात. थँक्यू नितीन, व्हेरी गुड जॉब नितीन. 17 for 2. 17 वरती हा खतरा आलाय. प्रेमने जेव्हा चेंडू फोर्स केला ना, जेव्हा तुम्ही फोर्स करता तेव्हा तुम्हाला ताकदीचा प्रचंड वापर करावा लागतोय, कारण तुम्ही जबरदस्ती ती ताकद लावता आणि ती जेव्हा बॅकफुटला जाता तेव्हा ती ताकद थोडीशी कमी पडेल. लॅक ऑफ पॉवर आणि खूप सुंदर जलटीपला स्वयंना. 17 वरती दुसरा खतरा. 28 धाबाकोटाच्या सुरुवात दमदार. 9 चेंडूचा खेळ संपलाय आणि उंबारले आपल्या होम ग्राउंड मध्ये चांगला अटॅक क्रिकेट करत असताना चेंज ऑफ पेस, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी ऑन साइड करण्याचा प्रयत्न नाही जमलं. पिसोली संघाला माहिती आहे कमी स्कोरिंग मध्ये अशा रीतीने गोलंदाजी करायची आहे, विकेटची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय, डॉट चेंडूचं प्रमाण वाढवायचं आहे, फिल्डिंगचं स्टँडर्ड उंचावायचं आहे, अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे, काउंटर अटॅक करायचं आहे, टीम एंड स्पेशलमध्ये संघाला आणायचं आहे आणि हे तंत्र तुम्हाला वापरावं लागेल. जर कमी स्कोरिंग मध्ये सामना जिंकण्याची ताकद तुम्हाला ठेवायची असेल त्या संपूर्ण गोष्टींचा आढावा तुम्हाला घ्यावा लागेल. 18 वरती 2 लेग बाईज. येस, दादावांची गरज आहे. नितीन देखील आमच्या समेत आहेत. स्वागत आहे नितीन. IPL कमेंट कुणाल दादे सर आमच्या समेत आहेत. क्लीन बोल्ड, ब्युटिफुल डिलिव्हरी. देयर इज नो चान्स फॉर द बॅट्समॅन अँड 17 वरती दुसरा, आता 18 वरती तिसरा धक्का. दादाबांची अजूनही गरज. अठरा वरती 3. 1.5 षटकांची सांगता होते. डिलिव्हरी बघा किती सुंदर होती, ब्युटिफुल डिलिव्हरी. रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा ज्यावेळी त्यानं पहिल्यांदाच बाद केला. सुजित फार कमी व्हायचं आहे, अंडर 19. क्या बात आहे. त्याचा चेहऱ्यावरनं कळलं मला, कारण होटावरती मिशी देखील नाहीये. 18 वरती तिसरा धक्का. 17 वरती दुसरा, 18 वरती तिसरा. बघायचं 1 वरती पहिला धक्का, 17 वरती दुसरा, 18 वरती तिसरा धक्का. दादाबांची अजूनही गरज आहे. पिसोली संघ जरा सामना शेवटच्या टप्प्यात आणतोय, तो देखील तुमचा विजय असू शकेल. दादाबांची गरज आहे. बाउन्स डिलिव्हरी, कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. ओ माय गॉड, काय घडलं कळलंच नाहीये. 18 वरती चौथा धक्का उंबारली संघाला. डीजे तुझं मी कौतुक करेन, कारण ज्यामध्ये ॲटमॉस्फिअर क्रिएट केलंस ना, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर क्रिएट केलंय. कारण अतिशय वातावरणात डीजेचा फार चांगला वापर होतो, कारण इथे कोणती रेसिडेन्सी नाही आहे, तुम्ही रात्रभर वाजवू शकता. देर इज नो रेस्ट्रिक्शन फॉर द डीजे. 18 वरती 4. दादाबांची गरज आहे. जर पिसवली संघाला अजून 2 धक्के दिले नात उंबारली संघाला, तर मात्र पिसवली संघाचा विजय असू शकेल. कारण 28 धावसंख्या काढताना तुम्हाला जर 6 ते 7 गड्यांचा मोबदला मोजावा लागला, तर देखील विरोधी संघाचा विजय असू शकतोय. खूप स्वयं आलाय. स्वयं मगाशी जेल टिपला खूप सुंदर लॉंगरला प्रेमचा आणि त्याने प्रेमात पाडल्या मैदानावरती. गोलंदाज तयार. राजकुमारचा मग झेल टिपला त्यानं, गोलंदाज तयार.
वेगवान गोलंदाजी फ्रंट फुटला आलाय, चेंडूला फक्त हिट केलं आणि चेंडूला गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ओ माय गॉड थांबवलाय शेवटच्या मोमेंटला. तिसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि धाबा कुठल्यात आता 3 धाबा कुठल्यात. धावसंख्या फ्लाय होणार 21 वरती येणार. आता गरज असणार आहे ती फक्त 7 धाबांची. 17 आणि 7 17 असते ते मजा आली असती. मग ते नाही उलटं समीकरण आहे ते उंबरलेलं पडबडलं नसतं 7-17चं. मग ते समीकरण 17 चेंडू आणि अवघ्या 7 धाबांची गरज आहे. कमी स्कोरिंगमध्ये कारण फलंदाजावरती दडपण नसतं, प्रेशर नसतं, त्यामुळे ते बिंदास केलं निर्भीडपणे खेळतात आणि तो निर्भीडपणा त्यांना खूप चांगलं क्रिकेट शिकवून देखील जात असतं. 21 वरती 4 2 पूर्णांक षटकाची सांगता होते. गोलंदाज तयार. स्वयं कमी वयाचे संघ खेळाडू पाहायला मिळतात पिसवली संघामध्ये. एक चांगला संघ पिसवली. भरपूर वर्ष कल्याण डोंबिवली संघ या क्षेत्रामध्ये संघाला मी पाहिलेच चांगलं क्रिकेट खेळत असताना आणि तेवढ्याच ताकदीचा उंबारली संघ. राऊंड विकेट प्लेसमेंट ड्राईव्ह करत असताना खूप सुंदर एलिगंट ड्राईव्ह आणि मिळणार ती एकच धाव. पुन्हा क्रिकेटचं सौंदर्य खुलवत असताना संध्या रात्रीमध्ये चंद्र देखील साक्षीला नाहीये. घनघोर अंधार बाजूला आणि लक्क प्रकाश. यस उजव्या बाजूला आमच्या चंद्र साक्षीला. 22 वरती 4 धावांची अवघ्या गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. 6 धावांची माफ करा 6 धावांची अजूनही गरज आहे. 28 धावा कुठताना तिसऱ्या षटकाचा वापर करावा लागला उंबारली संघाला. होम ग्राउंड मध्ये ड्राईव्ह केला चेंडूला फ्रंट फुट ड्राईव्ह along the carpet seted a fielder in front of the screen through the line. मिळणार ती एकच धाव. एखाद्या दर्शकाला फरक पडणार. जी हा 23 दर्शका फ्ला होणार. 4 गडी बाद आणि अजूनही गरज आहे 5 धावांची. आता उंबरली संघाला माहिती आहे सिंगल डबल काढून विकेटचं सातत्य ठेवण्यात अर्थ नाहीये. सिंगल डबल जरी काढले तरी सामना जिंकू शकतोय. उगाच विकेट टाकण्यामध्ये दडपण घेण्यामध्ये अर्थ नाहीये. आता त्यांना थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये शानपण आलंय. त्यामुळे 23 वरती 4 एक उंबारली 40+ जिंकलाय. त्यामुळे रेग्युलर 40+ जिंकण्याच्या उंबाड्यावरती आलाय आणि पिसवली संघ संपूर्ण कसोशीने प्रयत्न करून ताकदीचा वापर करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पॉसिबल की नॉट पॉसिबल हे पाहणं गरजेचं आहे. ओ ब्युटिफुल अँड फॅबुलस डिलिव्हरी. मात्र चेंडूची फेकाफेकी गोलंदाजांचा मात्र इथे कस लागलाय. डिलिव्हरी करायची आणि चेंडू बॅकअप पण करायचं फार कठीण होतं. ऍक्शन रिप्ले बघा फ्रंट अँगलला ओमसा एमटीसीच्या माध्यमातून फ्रंट फुटला आला फलंदाज. हिट करण्याचा प्रयत्न अंडरआर्म थ्रो दिला होता नाही जमलं. बॅकअप केलं गोलंदाजानं शेवटच्या मोमेंटला. ऍक्शन रिप्ले सुंदर सुंदर पिक्चर. फलंदाज बाद झाला असता कारण चेंडू बॅट वरती होती हवेमध्ये. 23 वरती 4 खेचलाय मग ते उंची जास्त फसलाय फटका. छत्रच्या जज करतोय नाहीये. खरं वाटलं नव्हतं छत्रच्या झेल घेईल कारण त्याचा स्टान्स अगोदर तसा नव्हता. त्याची बॉडी तशी फिरली नव्हती आणि त्याचा कॉन्फिडन्स दिसत नव्हता. 2 धावा मिळणार. झेल घेतला असता मजा आली असती. 5 धक्के देण्यामध्ये यश लाभलं असतं. थोडंसं अजूनही तुम्हाला या जिंकण्याची थोडीशी चावल लागू शकली असती मात्र नाहीये. अजूनही 23 धावा 4 गडी बाद. आता 28 धावा कुठाच्यात फक्त आणि आता गरज असणार आहे ती फक्त बघा चंद्र दाखवला जातोय. सध्या चंद्र थोडा कमी होतोय. 3 धावांची गरज आहे. 23 वरती 4 चंद्राला देखील ग्रहण लागतं तर आपल्याला आयुष्यामध्ये सुख दुःख आल्यानंतर आपण घाबरतो. गरज नाहीये. संघर्ष करा. 25 वरती 4 ऑन साइडला शफर केल्याचा स्ट्रॉंग अपील. पंचाने सांगितलं नाही. पिचिंग थोडीशी बाजूला होती आणि पंच मानेरकर रेस सांगत असताना लेगबाईचा इशारा केला. स्ट्रॉंग अपील. गुड बॉलिंग अटॅक क्रिकेट गोलंदाजी दाखवत असताना षटकाची झाली सांगता. 26 धावा 4 गडी बाद. अजूनही 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ब्रेक होईल असं वाटलं की ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदर सामना खुला केला जाईल मात्र नाहीये. या आपण डीजेला देऊया एक संधी. 26 वरती 4 2 धावांची गरज. 12 चेंडू फक्त 2 धावांची गरज. संपर्क करा लगेच टॉससाठी कारण विजेत्या संघाविरुद्ध तुमचा सामना लगेच खेळवला जाईल. द मॅच विल बी ऑफ 4 ओव्हर्स. जस्ट कीप इन माइंड यू विल बी हॅव्हिंग ओनली 1 पॉवर प्ले ओव्हर. 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. 1 षटक फक्त पॉवर प्ले त्याची नोंद घ्यायचा. कोणी संघ
प्लीज रिपोर्ट करायचं आपण प्लीज. टोमरे यस थँक्यू. नितीन तिथे सज्ज होतील टॉससाठी. संपूर्ण जबाबदारी नितीन घेत असताना ओ कट केलाय हवेमध्ये चेंडू. बघायचं जेल टिपला जाईल की नाहीये. ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. साहिलनं जेल टिपला 5वा धक्का. 26 धाबा कुटण्यासाठी उंबारली संघाला होम ग्राउंड वरती 5 धक्के यावेळी मोजावे लागलेत एसटीचे. चाळीस 45 धाबा असते तर मजा आली असती सामन्यामध्ये. लो स्कोरिंग सामने मगाशी देखील झाला. निलजे संघाने देखील 27 वरती मगाशी थांबवलं होतं. 35 वरती थांबवलं होतं. दातुली संघाला तो सामना जिंकला. निलजे संघानं कमी स्कोरिंगचे सामने फलंदाजांना जास्त वाव असतो. चला प्लीज स्पीडअप करा सामना. 2 धावांची अजूनही गरज आहे. 5 धक्के 11 चेंडू 2 धावांची गरज. खेचला फटका फेकून दिला चेंडूला आणि विजयी चौकार. या उंबारली संघ 40+ देखील जिंकलाय आणि आता रेग्युलरचा संघ देखील जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक पिसोली टीम. डीजे थांबवते सामना. आपल्याला स्पर्धा लवकर संपवायची आज. या डीजे 2 मिनिटं थांबवते. टॉससाठी आपण नितीनकडे वळणार. मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही घोषणा करू. यस नितीन. चला टॉससाठी या कोणीचे कॅप्टन या उंबारलीचे कॅप्टन आलेले आहेत.